नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या या देवदर्शन किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. चला मग आजच्या आपल्या या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला सुद्धा काहीतरी चटपटीत खावंसं वाटते? अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी ही चटपटीत अशी रसम वड्याची रेसिपी आज आपण पाहूया. पहा, वडा किती छान असा झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यालाही करू शकतात किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात. इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही रेसिपी नक्कीच करा. रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. नवीन शिकाऊ सुद्धा सहज करतील एवढ्या सोप्या पद्धतीने ही चविष्ट रेसिपी. मग चला रेसिपीला सुरुवात करू. तर मेजरमेंट कपाने 1 कप पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. 2 टेबलस्पून तांदूळ टाकते आणि त्याच चमचाने 2 टेबलस्पून आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे. अशी हे वड्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे वडे छान असे जाळीदार होतात आणि चवीलाही छान लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. आता यामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेऊ. अशा प्रकारे अलगद चोळले आणि यामधले पाणी काढलेलं आहे. 2 पाण्याने हे डाळ तांदूळ धुवून झालेले आहे. डाळ भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. डाळच्या दुप्पट तिप्पट आणि डाळ भिजत ठेवायची आहे. साधारण 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. आता 5 ते 6 तास झालेले आहे. डाळ सुद्धा भिजलेली आहे. तर इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी टाकते, अलगद हाताने चोळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेते. आता डाळ धुवून झालेली आहे. सोबतच हे असे मीडियम साईजचे 2 टमाटर घेतलेले आहे. टमाटर बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि चिरलेला टोमॅटो या डाळमध्ये टाकून डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. साधारण डाळच्या दुप्पट पाणी टाकलं. तुरीची डाळ आहे, ॲसिडिटी होऊ नये म्हणून यामध्ये थोडासा हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. सगळं मिक्स करून आणि कुकरला 2 ते 3 शिट्या करून डाळ मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ. तर 5 तास झालेले आहे. डाळ मस्त भिजलेली आहे. 1 पाण्याने ही डाळ आता धुवून घेते. डाळ धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी हे काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. अशी थोडीच टाकायची आहे आणि शक्य तितका कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सरला. पहा, ह्या प्रकारे पाणी जास्त वापरायचं नाही, असं घट्टसरच हे रवण करायचं आहे. हा डाळ सुद्धा शिजून झालेली आहे. ही डाळ आपल्याला लोणून घ्यायची आहे. रवी किंवा मिक्सरने ही डाळ आपण लोणून घेऊ. पहा, अशी छान स्मूथ शिजलेली आहे टमाटर आणि डाळ सुद्धा. डाळ ही लोणून झालेली आहे. आता आपल्याला रसमचा एक छोटासा मसाला करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे उभा. कांदा टाकला. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 6 ते 7 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 हिरवी मिरची. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊ. आता या ठिकाणी थोडी चिंच घेतलेली आहे. चिंच आपल्याला भिजत घालायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटासाठी ही चिंच भिजत घालू. आता गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा असतो ना, तेवढं तेल टाकायचं आहे. साधारण 2 पड्या. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 लाल मिरच्या टाकते. मिरच्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहे. आता यामध्ये हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे. गॅस आता कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण कच्चाच घेतलेला होता. सगळा मसाला हा कच्चाच आहे. त्यासाठी मसाला व्यवस्थित असा भाजायचा आहे. मसाला साधारण 1 मिनिटापर्यंत हा परतून घेतलेला आहे. हा मसाला अर्धवट असा भाजून झालेला आहे. आता आपल्या चवीनुसार म्हणजेच या ठिकाणी मी 1 चमचा मिरची पावडर वापरते, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा या ठिकाणी सांबार मसाला घेतलेला आहे. किंवा तुम्ही रसम मसाला येतो मार्केटमध्ये तोही वापरू शकतात. पण सांबार मसाला जरी वापरला तरी चव छान लागते. आणि अगदी चिमूटभर हिंग. एवढे हे सुके मसाले टाकलेले आहे. गॅस अगदी कमी आहे. कमी गॅसवरती परतून घेऊ. मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी टाकलं. आता मसाले अजिबात जळणार नाही आणि व्यवस्थित छान असे हे भाजले जातील. मसाले हे भाजून झालेले आहे.
आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना, ती डाळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम आत्तापर्यंत कमीच होती. कमी गॅसवरती मसाल्यामध्ये ही जी डाळ आहे ती मिक्स करून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे. आता हे गरम पाणी यामध्ये टाकलं. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. डाळ मिक्स करून घेऊ. आता ही चिंच आपण भिजत घातलेली होती, ही चिंच टाकायची आहे आणि चिंचेचं पाणी सुद्धा टाकायचं आहे. आता कितपत पातळ करायचं आहे, त्यानंतर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मात्र उकळतं गरमच पाणी टाका, म्हणजे चवीला छान लागते आणि पटकनही होते. आता हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाकलं आणि पहा या ठिकाणी असा लहान गुळाचा खडा घेतलेला आहे. साधारण 2 इंच गुळाचा खडा यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची ही रसम चवीला छान लागते. पहा इतपत पातळ आहे. आता मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे. पहा काय मस्त रंग आलेला आहे. उकळी येत असतानाच त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. अगदी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. आता मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे. आता उकळी येत आहे तोपर्यंत आपण वडे सुद्धा काढून घेऊ. पहा हे वड्याचं पीठ आहे. पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोडा, इनो वगैरे काही वापरणार नाही, म्हणून डाळ मस्त अशी फेटायची आहे. डाळ अशी छान फेटली ना, त्यामुळे हे जे वडे आहे छान असे स्पंजी होतात. जोपर्यंत असं हे पांढरं पीठ होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हे फेटायचं आहे. अगदी परफेक्ट हे पीठ फेटून झालेलं आहे. हे कसं ओळखायचं, तर एखादी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं थोडंसं पीठ पाण्यामध्ये टाकून पाहायचं. ह्या प्रकारे पीठ वर तरंगत आहे, म्हणजे अगदी परफेक्ट आपण हे पीठ फेटलेलं आहे. असंच पीठ आपल्याला करायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, मिरच्या टाकल्या. थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स आहे. जेव्हा आपण वडे तळणार आहोत त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे. जर का आधीच आपण मीठ टाकून ठेवलं तर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते, तर हे पीठ पातळ होऊ शकते. म्हणून पहा आता वडे काढायचे आहे तेव्हाच मीठ टाकलं आणि सगळं हे मिक्स करून घेतलं. असं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे वडे आपल्याला काढायचे आहे. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे वडे आपल्याला काढायचे आहे. जशी आपण भजी काढतो ना, भजीपेक्षा मोठा आकार घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे वडे गोल गोल सोडायचे आहे. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार वडे हे टाकायचे आहे. पहा सुरुवातीला जसे आपण वडे कढईमध्ये सोडतो असे थोडे ते चिटकतात, तर अलगद हाताने असे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मस्त वड्यांना असा सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम जास्त मोठीही ठेवायची नाही आणि लहान सुद्धा ठेवायची नाही, तर मीडियम गॅसवरती हे वडे आपल्याला तळायचे आहे. जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली तर वडे पटकन हे बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. कमी ठेवली तर वडे हे खूप तेलकट होतील, म्हणून मीडियम गॅस करा. मीडियम गॅसवरती मस्त असा रंग वड्यांना येऊ द्यायचा आहे. पहा छान असा रंग आलेला आहे. मस्त असे परतून परतून हे तळून घेतलेले आहे. आता हे जे वडे आहे तेलाच्या आतून काढून दाखवते. पहा अजिबात हे वडे तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो काही टाकलेलं नाही. आणि अशाच प्रकारे राहिलेल्या डाळीचे सुद्धा वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे. पहा असा आकारामध्ये काढले ना वड्यांना छान असा गोल आकार येतो. पहा आता अशाच प्रकारे आपल्याला हे जे सगळे वडे आहे ते तळून घ्यायचे आहे. आता वडे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता पहा हे वडे तळून झालेले आहे.
मस्त दिसत आहे। आता हा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते। मस्त स्पंजी झालेले आहे। एक नाही तर सगळेच वडे असे मस्त स्पंजी होतात आणि रंगही छान आलेला आहे। पहा यामध्ये सोडा वगैरे काही न टाकता असं मस्त पीठ हे फेटल्यामुळे असे वडे छान असे स्पंजी होत असतात। आता हे वडे खायचे कसे, तर या ठिकाणी एखादी वाटी घ्यायची आपल्याला किंवा प्लेट वगैरे आणि त्यामध्ये रस्सम टाकायची आहे। ही जी रस्सम आहे ना, ही गरमच आहे। गरम गरम मस्त रसम आणि त्यामध्ये गरम गरम वडे टाकल्यानंतर चवीला मस्त अशी ही रेसिपी लागत असते। इडली, डोसा, पोहे खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळेस अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल अशी माझी खात्री आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। मोजक्या साहित्यात होणारी ही मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे। पहा अशा प्रकारे हे वडे यावरती ठेवायचे आहे। दिसायला तर छानच दिसते, तेवढीच चवीला ही प्लेट मस्त अशी लागते। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।